श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. मी आज आलो आहे आळंदीतील गाणगापुरामध्ये, जिथे प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंचा वास आहे, जे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या नावाने ओळखले जातात. आळंदीच्या स्वामी महाराजांचा मठ हा गोपाळपुराच्या मुख्य रस्त्यावरती आहे. मुख्य रस्त्यावरनं आपण काही पायऱ्या खाली उतरलो की स्वामींच्या मठामध्ये येतो. आपण बघू शकतो स्वामी महाराजांच्या समाधी मठाची ही सुंदर चौकट. चौकटीतनं आत आल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांच्या अतिशय प्रसन्न आणि पवित्र अशा या समाधी मठाचं दर्शन होतं. स्वामी महाराजांच्या मठाची जी वास्तू आहे ती अतिशय सुंदर, लाकडी आणि भव्य अशी आहे. या ठिकाणी आपल्याला पेशवाई काळाची कलाकुसर बघायला मिळते. या मठाचं जाज्वल्य, या मठाचं पावित्र्य इतकं थोर आहे की आजही भक्तांना गाणगापूरसारखी प्रचिती इथे आरतीच्या वेळी येते. सुंदर लाकडी कलाकुसर असलेल्या या सभामंडपातनं जेव्हा आपण पुढे बघतो तेव्हा आपल्याला स्वामी महाराजांचा समाधीचा मुख्य गाभारा दिसतो. अतिशय सुंदर आणि अतिशय प्रसन्न असं स्वामी महाराजांचं दर्शन आपल्याला होतं. स्वामी महाराजांची ही संजीवन समाधी, या ठिकाणी स्वामी महाराज स्वतः समाधीमध्ये जाऊन बसले होते आणि भक्तांना समाधीचं महाद्वार लावायला सांगितलं होतं. स्वामी महाराजांच्या मागे आपल्याला भगवान पंढरीनाथ आणि रुक्मिणी मातेचं दर्शन होतं आणि या विग्रहांची स्थापना ही स्वतः स्वामी महाराजांनी स्वहस्ते केली होती. आळंदीचे स्वामी हे प्रत्यक्ष दत्तप्रभू, त्यांच्या आणि भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांची 3 वेळा प्रत्यक्ष भेट झाली होती. स्वामी महाराजांनी आळंदीमध्ये गुरुचरित्रातील प्रत्येक चमत्कार, प्रत्येक लीला केली होती. आपण जेव्हा प्रदक्षिणा मार्गावर येतो तेव्हा आपल्याला औदुंबराच्या तळवटी स्थापन झालेल्या दत्तात्रय प्रभूंच्या अतिशय सुंदर आणि पवित्र पादुका बघायला मिळतात. या पादुकांचं दर्शन घेऊन आपण बाजूला भगवान शंकराचं, भगवान गणरायांचंही दर्शन करू शकतो. श्री स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभू आणि याचीच प्रचिती आपल्याला या औदुंबराकडे बघून येते. जिथे जिथे दत्ततत्व वास्तव्य करतं तिथे आपल्याला औदुंबर बघायला मिळतो. या औदुंबराकडे बघून आपल्याला हा किती जुना आहे हे लक्षातच येतं. आणि मग आपण येतो स्वामी महाराजांच्या शेजघरामध्ये. शेजघरामध्ये आज जो पलंग आपल्याला दर्शनाला ठेवला आहे त्यावरती स्वामी स्वतः पहुडत असत, आराम करत असत. स्वामी महाराजांचे दुर्मिळ छायाचित्र इथे लावलेले आहेत. स्वामी महाराजांच्या लीला, स्वामी महाराजांचं चरित्र, स्वामी महाराजांचं अलौकिक कार्य याचा सगळ्यांचा आढावा आपण लवकरच सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत. असे हे आळंदीचे स्वामी आणि आळंदीचे दत्तात्रय प्रभू आजही गाणगापूरसारखं आरतीच्या वेळी ज्यांना काही बाधा असली तर त्या बाधेच्या वेळी त्यांना त्रास होतो आणि ती बाधा दूर होते असा अनुभव अनेक लोकांना आहे. तर आपणही नक्की या स्वामींच्या मठात या आणि इथे नतमस्तक व्हा. आपल्याला नक्कीच दिव्य अशी प्रचिती येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.